हा, ठीक आहे. नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण आपला पत्रिकेतील कृतीपत्रिकेतील 5वा जो प्रश्न आहे, त्यातील ब जो प्रश्न आहे तो आपण आज अभ्यासणार आहोत. वृत्तांत लेखन हा आपल्याला परीक्षेमध्ये एकूण 5 मार्कांसाठी येतो. तर वृत्तांत लेखन म्हणजे काय? वृत्तांत लेखन हे बातमी लेखन जे असतं त्यालाच वृत्तांत लेखन असे म्हणतात. आपण वर्तमानपत्रामध्ये दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याच बातम्या वाचत असतो, की कुठे काय झालं, कोणत्या भागामध्ये काय झालं किंवा कोणत्या राज्यामध्ये, कोणत्या देशामध्ये काय झालं, हे आपण नेहमी बातमीमध्ये वर्तमानपत्रामध्ये वाचत असतो. तर हे जे बातमी लेखन आहे यालाच वृत्तांत लेखन असे म्हणतात. आपल्या समाजामध्ये रोज असंख्य घटना घडत असतात आणि या ज्या घडलेल्या घटना आहेत त्या आपण एकमेकांना सांगतो, की म्हणजे या 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 ठिकाणी काय झालं किंवा कुठे कोणती बातमी झाली किंवा कुठे काय घडलं, या आपण दैनंदिन जीवनात येतो. तर त्याच म्हणजे जी माहिती असते किंवा जी बातमी असते, जी वर्तमानपत्रातून दिली जाते, त्यालाच वृत्तांत लेखन असे म्हणतात. ही बातमी लेखी स्वरूपामध्ये तयार करणे म्हणजेच वृत्तांत लेखन. जी आपण बातमी वाचतो किंवा ऐकतो आणि तिचं जे लेखी स्वरूप आहे, त्या लेखी स्वरूपालाच आपण वृत्तांत लेखन असे म्हणतात. घडलेल्या घटनेचे यथातथ्य वर्णन म्हणजे वृत्तांत लेखनामध्ये कल्पनेला अजिबात वाव नाहीये किंवा मग त्यामध्ये खूप असा लांबलचक किंवा मतलब क्लिष्ट भाषा वगैरे नसते. आपण जे काही यथातथ्य पाहिलेलं असतं, घटनेचं जे खरोखर वर्णन असतं, सत्यता असते त्यामध्ये, यालाच वृत्तांत लेखन असे म्हणतात. वृत्तांत लेखनात राग, आनंद, दुःख, आश्चर्य अशा तीव्र भावना व्यक्त करणे अपेक्षित नाही किंवा म्हणजे जसं आपण तो अनुभव केलेला आहे किंवा ती जी घटना आहे ती यथातथ्य सांगणे किंवा मग त्यामध्ये खोटेपणा, कल्पना अजिबात नसते. जी आपल्यासमोर घटना घडलेली आहे, ती लेखी स्वरूपात लिहिणे म्हणजेच वृत्तांत लेखन होय. यामध्ये कल्पनेला अजिबात वाव नाहीये. आता जेव्हा आपण वृत्तांत लेखन करतो तेव्हा म्हणजे वृत्तांत लेखन कशाचं असतं, की वृत्तांत लेखनामध्ये सत्यकथन व वस्तुनिष्ठता यास महत्व आहे. मग ते वेगवेगळे सभा संमेलने असतील, शिबिरे असतील, कार्यशाळा असतील किंवा एखाद्या घटनेची सविस्तर व क्रमवार माहिती मतलब जो भी प्रोग्राम हुआ है या जो भी कुछ घटना घटी है, तर त्या घटनेचं क्रमवार म्हणजे सुरुवातीला काय झालं, त्यानंतर काय झालं, त्यानंतर कोणती क्रिया झाली. जे क्रमवार माहिती असते त्यालाच आपण वृत्तांत लेखन म्हणतो. आता जेव्हा आपण वृत्तांत लेखन करतो, तेव्हा आपल्याला कोणकोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायचंय. आटोपशीर व आकर्षक पद्धतीने लेखन आवश्यक आहे. म्हणजे मोजक्या शब्दामध्ये खूप जास्त पानाळ किंवा लांबलचक त्यामध्ये आपलं लेखन नकोय. कमी शब्दामध्ये, मोजक्या शब्दामध्ये आणि समोरच्या व्यक्तीला समजेल अशा स्वरूपात आपलं वृत्तांत लेखन करणे आवश्यक आहे. यामध्ये तारीख, वेळ आणि ठिकाण देणे आवश्यक आहे. समजा आपण वृत्तांत लेखन करतो, तर त्यामध्ये ती घटना कोणत्या दिवशी घडली, काय वेळ होती आणि कोणत्या ठिकाणी, जागेचं नाव पण देणे अपेक्षित आहे. जागेचं म्हणजे समजा शहराचं असेल किंवा कुठे पण असेल, आपल्या एरियातला असेल, तर ते मोजकं ठिकाण तिथे देणे आवश्यक आहे. विषयानुसार विषयानुरूप त्या प्रसंगाचे स्वरूप, उद्दिष्ट, माहिती असावी. म्हणजे जो काही वृत्तांताचा विषय आहे किंवा बातमीचा विषय आहे त्यानुसारच त्याची जे स्वरूप आहे, त्या बातमीचं स्वरूप आहे, वृत्तांत लेखनाचं स्वरूप आहे, ते त्या विषयाला अनुसरून असलं पाहिजे, अशी त्याची उद्दिष्टे असावी. प्रसंगाशी निगडीत व्यक्तींचा ओझरता परिचय असावा. समजा काय घटना घडली, कशी घडली, तर त्या प्रसंगाशी निगडीत कोण-कोण व्यक्ती आहेत, त्या व्यक्तींचा मोजका आपल्याला परिचय द्यावा लागतो. समजा काही सभा संमेलन असतील, तर त्या सभा संमेलनामध्ये प्रमुख व्यक्ती कोण होते, अतिथी, अध्यक्ष, मोजक्या व्यक्तींचा परिचय आपल्याला तिथे देणे आवश्यक आहे. आवश्यकतेनुसार वक्त्यांच्या भाषणातील काही अंश असावा. समजा विद्यार्थ्यांना संबोधित केलं त्यांनी, की कुठला जसा वार्षिक स्नेह संमेलन असेल किंवा मग कोणताही दिन साजरा केलेला असेल,
तर त्यामध्ये प्रमुख अतिथींनी विद्यार्थ्यांना म्हणजे कसं संबोधित केलं, त्यातली 1-2 मोजकी वाक्ये किंवा महत्त्वाची वाक्य आपल्याला वृत्तांत लेखनात देणे आवश्यक आहे. समजा आपल्या शाळेमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन साजरा झाला किंवा पर्यावरण दिन साजरा झाला. असं म्हणजे वाचन प्रेरणा दिन असेल, कोणताही कार्यक्रम असेल, तर तो कार्यक्रम कुठे झाला, कसा झाला, वेळ काय होती, त्या कार्यक्रमाला कोण-कोण प्रमुख अतिथी म्हणून सहभागी होते आणि नेमका त्याचा उद्देश काय होता, हे सगळे घटक आपल्या वृत्तांत लेखनामध्ये येणे आवश्यक आहे. आणि असं जर समजा आपण वर्तमानपत्रामध्ये पाहतो, की खूप मोजक्या शब्दामध्ये पण आपल्याला त्या गोष्टीबद्दल, त्या घटनेबद्दल संपूर्ण आपल्याला माहिती मिळते, की कधी घडली घटना, केव्हा घडली, कशी घडली आणि त्यामध्ये खूप जास्त फाफट पसारा नसतो. कमी शब्दामध्ये, मोजक्या शब्दामध्ये त्या घटनेची आपल्याला माहिती मिळालेली असते. बघा आता जेव्हा आपण आटोपशीर लेखन करतो, तेव्हा आपल्याला तिथे काय-काय लिहिणे आवश्यक आहे. घटनेचे नेमके वर्णन, स्थळ, काळ, व्यक्ती यांचा अचूक उल्लेख. म्हणजे त्या ठिकाणीचे स्थळ म्हणजे जागा, काळ म्हणजे कधी घडली ती घटना, केव्हा घडली आणि त्या संबंधित व्यक्ती. जेव्हा आपण वृत्तांत लेखन करतो तेव्हा जे आहे आपली जी वाक्य आहेत ती छोटी-छोटी असायला हवी. म्हणजे की समोरच्याला खूप वाचायला कंटाळा येणारी किंवा अशी लांबलचक किंवा त्याची भाषा अशी समोरच्या व्यक्तीला कठीण वाटण्याजोगी नसावी. घटनांचा योग्य क्रम. जेव्हा आपण कोणतंही वृत्तांत लेखन करतो तेव्हा त्याची जी रचना आहे, जो क्रम आहे तो क्रम व्यवस्थित असला पाहिजे. म्हणजे सगळ्यात पहिले कोणती घटना घडली, त्यानंतर कुठली घटना घडली. समजा एखादा समारोह असेल, तर एखाद्या समारंभाचा वृत्तांत आपल्याला करायचा असेल, तर त्यामध्ये अध्यक्ष कोण होते, पाहुणे कोण होते किंवा मग शाळेचे मुख्याध्यापक, व्यवस्थापक हे जे अतिथी आहेत, हे सहभागी होते यांचा सुद्धा तिथे उल्लेख करणे आवश्यक आहे. वृत्तांत लेखन करताना जेव्हा समोरची व्यक्ती असेल किंवा समाजातल्या कोणत्याही जाती, धर्माच्या, पंथाच्या व्यक्तींना त्यांच्या भावना दुखावतील अशी वाक्य आपली नसावी. आपल्या लेखनामध्ये म्हणजे वंदनीय व्यक्तीची प्रतिमा डागाळणारा मजकूर म्हणजे समजा कोणी आपले नेता वगैरे असतील किंवा कोणाच्याही भावना दुखावतील असा त्यामध्ये आपला उल्लेख नको. म्हणजे याची आपल्याला दक्षता घ्यायची आहे. आणि एक प्रकारे हा जो वृत्तांत लेखन आहे हा बातमीचाच प्रकार आहे. वृत्तांत लेखन म्हणजे आपण लेखन करतो. काही काही बातम्या आपण टीव्हीवरही पाहतो. पण त्या कशा बोली भाषेमध्ये प्रामाणिक भाषेमध्ये असतात, पण त्या लिखित स्वरूपात आपल्याला मिळत नाहीत. जेव्हा आपण कोणत्याही घटनेचं लिखित स्वरूप करतो, तेव्हा ते बातमी लेखन, वृत्तांत लेखन म्हणून आपण त्याचा उल्लेख करतो. जेव्हा आपण पेपर वाचतो, तेव्हा त्यामध्ये वृत्तांत लेखनाचं स्वरूप आपण वर्तमानपत्रामध्ये पाहत असतो. बघा आता इथे आपल्याला एक विषय दिलेला आहे, की स्वच्छता अभियान. स्वच्छता अभियान यावर आपल्याला वृत्तांत लेखन करायचं अभियान म्हणजे काय होणार त्याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला आपण जेव्हा वृत्तांत लेखन करतो त्यात पाहिलेलंच आहे, की दिनांक, वेळ, जागेचं नाव हे सगळं आपल्या वृत्तांत लेखनामध्ये आलं पाहिजे. 2 ऑक्टोबर आष्टी जिल्हा चंद्रपूर येथील शारदा विद्यालयात महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छता अभियान कार्यक्रम संपन्न झाला. जेव्हा आपण वृत्तांत लेखन करतो, त्यावेळेस आपल्याला तिथे दिनांकाचं नाव लिहायचं आहे. अ, अ, जागेचं म्हणजे जागेचं नाव लिहायचं आहे आणि तो कार्यक्रम म्हणजे कोणता होता त्याचा स्पष्ट उल्लेख आपल्याला तिथे लिहायचा आहे. आता इथे पहा, स्वच्छता अभियान कार्यक्रम. स्वच्छता अभियान कार्यक्रम आपल्याला त्यांनी तिथे स्पष्ट उल्लेख केलेला आहे, की आमच्या इथे स्वच्छता अभियान कार्यक्रम साजरा करण्यात आला आहे. आणि पहिल्याच ओळीमध्ये त्यांनी आपल्याला दिनांकाचं नाव कळलेलं आहे, कधी तो समारंभ झाला, जिल्ह्याचं पण नाव कळलेलं आहे, विद्यालयाचं पण नाव आपल्याला समजलेलं आहे आणि कोणत्या
दिवसाचं औचित्य साधून त्यांनी हा कार्यक्रम साजरा केला. त्याबद्दलही आपल्याला माहिती पडलेलं आहे. ही चंद्रपूर येथील शारदा विद्यालयात महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छता अभियान कार्यक्रम संपन्न झाला. म्हणजे गांधी जयंतीचं औचित्य साधून त्यांनी हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. वृत्तांत लेखन हे जे आहे आपल्याला भूतकाळामध्येच करायचं आहे. वर्तमान काळ भविष्य काळामध्ये आपल्याला करायचं नाही. बघा, बातमी भूतकाळामध्येच येते. आपण जेव्हा पेपरमध्ये वाचतो, काल ज्या घडलेल्या घटना आहेत त्या घटना आपल्याला आजच्या पेपरमध्ये मिळतील. म्हणजे म्हणजे आपल्याला त्याचं लेखनाचं जे स्वरूप आहे ते आपल्याला भूतकाळामध्ये लिहायचं आहे. या दिवशीच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शहरातील प्रसिद्ध आहार तज्ञ डॉक्टर जयंत करोडे उपस्थित होते. तर अध्यक्षस्थान शाळेच्या मुख्याध्यापकांनी भूषवले. म्हणजे कोणताही कार्यक्रम असो, त्याची सुरुवात आपल्याला अशाच प्रकारे करायची आहे. म्हणजे कोणताही समारोह, सभा आहे, संमेलन आहे, तर म्हणजे दिनांक, जागेचं नाव, वेळ आणि कुठे आणि म्हणजे किसके उपलक्ष्य में, म्हणजे आता इथे बघा, गांधी जयंतीचं औचित्य साधून त्या दिवशी त्यांनी हा कार्यक्रम त्यांच्या शाळेमध्ये राबवला आणि त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आणि अध्यक्ष कोण उपस्थित होते यांचाही तिथे त्यांनी उल्लेख केलेला आहे. मग आता आपल्याला दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये पहा, इयत्ता 8वी ते 10वी साठी स्वच्छ भारत सुंदर भारत या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती. म्हणजे त्यांनी वर्ग दिलेला आहे. 8वी ते 10वी एक गट बनवलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी त्यांच्यासाठी स्वच्छ भारत सुंदर भारत या विषयावर निबंध लेखनासाठी त्यांना विषय दिलेला आहे. 11वी व 12वीच्या विद्यार्थ्यांनी परिसरात स्वच्छता अभियान राबवले. त्यांच्या विद्यालयातील जे 11वी आणि 12वी वर्गात जे मुलं शिकत होते त्यांनी स्वच्छता अभियान राबवले. म्हणजे आपल्या विद्यालयातील जो परिसर आहे तो परिसर त्यांनी स्वच्छ केलेला आहे. प्रमुख पाहुण्यांनी माझी शरीर स्वच्छता आणि आहार या विषयावर उत्तम उद्बोधन केले. बघा, जे अतिथी आहेत त्यांनी सुद्धा विषयाशी संबंधित मुलांना मार्गदर्शन केलेले आहे की माझ्या शरीराची स्वच्छता कशी राखायला पाहिजे आणि आपला यावर आहार कसा असायला पाहिजे याविषयी त्यांनी उत्तम उद्बोधन केले. म्हणजे मार्गदर्शन केले, विद्यार्थ्यांना संबोधित केले, विद्यार्थ्यांना माहिती दिली. म्हणजे नेमकं त्या दिवशीचे जे अध्यक्ष आहेत, पाहुणे आहेत, त्यांनी मुलांना कशा प्रकारे संदेश दिला, कशा प्रकारे मार्गदर्शन केलं याचा त्यांनी इथे उल्लेख केलेला आहे. शरीराची स्वच्छता आणि आहार याविषयी त्यांनी उत्तम उद्बोधन केले, म्हणजे मार्गदर्शन केले. आता दुसरं आहे, प्रत्येक स्पर्धेतील पहिल्या 3 क्रमांकांना बक्षिसे देण्यात आली. म्हणजे ज्या काही स्पर्धा त्यांनी आयोजित केल्या होत्या त्या सगळ्या स्पर्धांमध्ये जे प्रथम 3 क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी बक्षिसे देण्यात आली. अध्यक्षीय भाषणानंतर श्री गावंडे सरांनी आभार प्रदर्शन केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. म्हणजे अजून अध्यक्षांच्या भाषणानंतर दुसऱ्या मुख्याध्यापकांनी मुलांना काही संबोधित केले किंवा जे काही शाळेतले दुसरे सर आहेत त्यांनी ज्या कार्यक्रमाला उपस्थित सगळ्यांचे आभार व्यक्त केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना खाऊ देण्यात आला. म्हणजे बघा, अध्यक्षांचं भाषण झालं, नंतर तुम्ही त्यामध्ये 1-2 तुमच्या मनाने पण तुम्ही सेंटेन्स वाढवू शकता, वाक्य त्यामध्ये ऍड करू शकता. समजा शाळेच्या मुख्याध्यापकांनी पण विद्यार्थ्यांना संबोधित केले आणि त्यानंतर जे गावंडे सर आहेत त्यांनी मुलांना मार्गदर्शन केले. म्हणजे अशा प्रकारे पण आपण मुलांना 1-2 वाक्य त्यामध्ये आपण ऍड करून लिहू शकतो. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना खाऊ देण्यात आला. कार्यक्रम संपला, त्यानंतर सगळ्या विद्यार्थ्यांना खाऊ देण्यात आला.
त्यांनी म्हणजे आपण तुम्ही पण अशाच प्रकारे तुमच्या विद्यालयात समजा कोणताही कार्यक्रम जरी साजरा करण्यासाठी सांगितला तर त्याची सुरुवात जी आहे ती आपल्याला अशाच प्रकारे करायची आहे. दिनांक पहिले, नंतर जागेचं नाव, विद्यालयाचं नाव, जो काही कार्यक्रम त्यांनी व्यक्त करायला सांगितलाय तो कार्यक्रम कोणाच्या म्हणजे कोणत्या औचित्य साधून म्हणजे कोणाच्या विषयी किंवा कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात आलाय किंवा मग काही कशाविषयी त्यांनी सांगितले त्याचा त्यामध्ये उल्लेख आपल्याला करायचा आहे. नंतर या कार्यक्रमामध्ये कोणकोणत्या वर्गांचे विद्यार्थी सामील झाले, कोणत्या स्पर्धा घेतल्या आणि त्यानंतर स्पर्धेमध्ये जे विजयी विद्यार्थी आहेत त्यांना कशा प्रकारे बक्षीस देण्यात आलं आणि नंतर कशा प्रकारे अध्यक्षांनी किंवा प्रमुख पाहुणे आहेत त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. त्यानंतर पसायदानाचा जेव्हा कार्यक्रमाची सांगता करतो तेव्हा पसायदान बोलून त्याची सांगता करण्यात येत असते आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना खाऊ देने मतलब कुछ भी ऐसे थोड़ा सा हल्का नाश्ता बच्चों को दे दिया. तो आपको जब भी आप वृत्तांत लेखन किसी भी विषय का रहेगा तो उसका जो लेखन है वो इसी प्रकार से आपको करना है. अभी हम और एक जो है वृत्तांत लेखन देखेंगे तो आपको और उसके बारे में मालूम होगा. जैसे अभी मेन विषय मराठी भाषा दिन उत्साहात साजरा. समजा विज्ञान दिन असेल तर विज्ञान दिन, जो कोणता दिन दिलेला असेल तर त्याचं शीर्षक आपल्याला मोठ्या अक्षरात असे लिहायचं आहे. आता मराठी भाषा दिन उत्साहात साजरा कुठे झाला तर त्या जागेचं नाव पण त्यांनी पहिले दिलेलं आहे. समजा मुंबई असेल तर मुंबई, पुणे असेल तर पुणे. आता इथे रत्नागिरी दिलेलं आहे म्हणून त्यांनी आपल्याला इथे रत्नागिरी आपण वाचतो. 28 फेब्रुवारी तारीख, मतलब तारीख, 28 फेब्रुवारी मराठी भाषा दिवस जो आहे तो 27 फेब्रुवारीला साजरा करतो आणि त्याचं लेखन जे केलेलं आहे ते कधी केलेलं आहे 28 फेब्रुवारीला केलेलं आहे. मी आपल्याला पहिलेच सांगितलं की आपलं जे वृत्तांत लेखन आहे ते भूतकाळात करायचं आहे. मग काल सगळ्या ज्या काही घटना घडल्या ते आपल्याला 28 तारखेला आपण त्याचं लेखन करतो. मग 28 फेब्रुवारी रत्नागिरी येथील समर्थ विद्या मंदिर येथे मराठी भाषा दिन दिनांक. बघा आता इथे जो काल कार्यक्रम झालेला आहे 27 फेब्रुवारीला दिनांक 27 फेब्रुवारी रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. म्हणजे त्याचं लेखन 28 ला केलेलं आहे. दूसरे दिन का डेट वो लिखने के लिए आएगा, लेकिन जो बीच में हम लिखेंगे कि कल, मतलब कल का डेट बीच में हम उसमें लिखेंगे कि कौन से दिन वो जो है मनाया गया था. 27 फेब्रुवारीला रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेचे सेवानिवृत्त मराठी ज्येष्ठ मराठी विषयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री म.सा. कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. म्हणजे त्या शाळेतील जे सेवानिवृत्त शिक्षक आहेत ते सेवानिवृत्त शिक्षक प्रमुख पाहुणे म्हणून इथे उपस्थित होते. सकाळी ठीक 7:30 वाजता इयत्ता 5वी ते इयत्ता 7वी मधील विद्यार्थ्यांनी गावातून ग्रंथदिंडी काढली. म्हणजे मराठी दिनानिमित्त गावामधून जी आहे ती ग्रंथाची पूजा केली आणि पूर्ण गावातून जसे रॅली काढतो तशी ग्रंथाचे महत्व, पुस्तकांचे महत्व त्यांनी सांगत गावामधून गावाच्या आतून त्यांनी दिंडी काढली म्हणजे जसे वरात काढणे किंवा ग्रंथांचं महत्व समजावून सांगणे. सकाळी 9 वाजता शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक शाळेच्या सभागृहात एकत्र जमले. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे व माननीय मुख्याध्यापक स्थानापन्न झाले. मतलब सुबह उन्होंने अपने स्कूल के लिए स्कूल की उनका जो गांव है वो गांव से रैली उन्होंने निकाली और 9 बजे स्कूल का जो प्रांगण है, ग्राउंड है, वहां पे उन्होंने कार्यक्रम की शुरुआत की और उस कार्यक्रम में विद्यार्थी, शिक्षक और जो मराठी विषय के ज्येष्ठ जो शिक्षक है वो शिक्षक और अपने पाठशाला के जो मुख्याध्यापक है वो मुख्याध्यापक वहां पे विराजमान हुए, स्थानापन्न झाले म्हणजे तिथे त्यांनी स्थान ग्रहण
केलं आणि त्यांच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. सरस्वतीच्या प्रार्थनेने कार्यक्रमाला शुरुआत झाली, यानी कि सरस्वती पूजन होने के बाद उस कार्यक्रम की शुरुआत हो गई. अभी मराठी दिन के अवसर पर, औचित्य म्हणजे अवसर पर, त्यांनी मराठी कविता वाचन, मराठी गीत गायन, कथा कथन, कादंबरीतील काही अंशाचे अभिवाचन इत्यादी प्रकारचे सुंदर कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले. म्हणजे मराठी दिन होता, त्या निमित्ताने त्यांनी मराठीतील ज्या काही चांगल्या कविता आहेत त्या कवितेचं वाचन मुलांना करण्यासाठी सांगितलं. मराठी गीत गायन किंवा मराठी कथा, कादंबरीचा सारांश त्यांनी विद्यार्थ्यांनी, समजा वेगवेगळ्या कादंबऱ्या आहेत तर जसे कादंबरी म्हणजे उपन्यास जो होता है वैसे, तर विद्यार्थ्यांनी या सगळ्यावर त्यांनी सहभागी झाले आणि कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन त्यांनी त्यांच्या जे आहे ते अभिनय त्यांनी व्यक्त केलेला आहे. कविवर्य कुसुमाग्रजांचे मराठी भाषेतील योगदान. कविवर्य जे कुसुमाग्रज आहेत ते मराठीतील एक प्रसिद्ध कवी आहेत आणि त्यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी दिन उत्साहात साजरा करण्यात येतो. कविवर्य कुसुमाग्रजांचे मराठी भाषेतील योगदान व मराठी भाषेचे महत्व या विषयावर प्रमुख पाहुण्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. उपस्थितांना म्हणजे की या कार्यक्रमाला जे काही शिक्षक, विद्यार्थी आणि इतर कोणी जे पाहुणे आहेत या सगळ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. कारण प्रमुख पाहुणे म्हणून कोण आले होते, त्याच शाळेतील सेवानिवृत्त जे शिक्षक आहेत ते मराठी विषयाचे तज्ञ शिक्षक इथे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विद्यार्थी प्रतिनिधी सुशांत कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सामूहिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाची सांगता झाली म्हणजे कार्यक्रम संपन्न हुआ, या जो अंतिम रूपरेखा जो होती है. अभी देखो, इसके पहले जो हमने वृत्तांत लेखन देखा उसमें एक शिक्षक ने ही कार्यक्रम का आभार प्रदर्शन किया था. तो अभी यहाँ पे विद्यार्थी प्रतिनिधि मतलब मॉनिटर, इसने सुशांत कांबळे, इसने जो है उपस्थितांचे मतलब जो भी इस कार्यक्रम को सहभागी व्यक्ति थे, शिक्षक, विद्यार्थी या बाहर के कोई व्यक्ति, प्रमुख पाहुने जो भी इसमें सम्मिलित थे, उन सबका उन्होंने आभार व्यक्त किया. मतलब विद्यार्थी प्रतिनिधि का नाम भी आप लिख सकते हैं या फिर किसी शिक्षक का भी आप नाम उसमें लिख सकते हैं. और अंत में पसायदान गाकर इस कार्यक्रम का समारोप हो गया. अभी देखो, हमने ये दो जो है वो वृत्तांत लेखन हमने देखे. तो जब भी हम वृत्तांत लेखन करेंगे तो सबसे पहले हमें उस जगह का नाम लिखना है. जगह मतलब शहर का, जिस भी शहर का जो भी हमें वृत्तांत लेखन विषय दिया रहेगा, तो जैसे पुणे है, मुंबई है, कोई भी जिला दिया हो तो वो आपको उसमें दिया रहेगा, जो आपको प्रश्न परीक्षा में आएगा उसमें उस जगह का नाम उन्होंने दिया रहेगा. उसके हिसाब से आपको पहले उस जगह का नाम लिखना है, फिर दिनांक लिखना है, फिर आपके विद्यालय का नाम उसमें नहीं मेंशन करना है, किसी भी और विद्यालय का नाम आपको मेंशन करना है. अगर प्रश्न में दिया है तो वही नाम लिखो, अगर प्रश्न में विद्यालय का नाम नहीं दिया है तो आप विद्यालय का नाम अपने मन से लिख सकते हैं, लेकिन आपके अभी जिस विद्यालय में पढ़ रहे हैं उसका नाम नहीं, किसी और स्कूल का नाम आप उसमें लिख सकते हैं. तो वैसे प्रश्न में तो आपको दिया रहेगा कि उस विद्यालय का भी नाम दिया रहेगा, आपका नाम क्या लिखना है वो भी दिया रहेगा, और जैसे मतलब कौन सी घटना हुई, कैसे हुई, क्या हुई, वो सभी आपको जो उसमें दिया है उसके हिसाब से आपको लेखन करना है. अभी और एक हम विषय देखेंगे कि जैसे महाराष्ट्र विद्यालय विमाननगर वसई. देखो यहाँ पे एक दिया है दिनांक, वेळ, ठिकान देने आवश्यक आहे. देखो ऊपर प्रश्न में ही उन्होंने दिया है कि इस जगह का हमें दिनांक लिखना जरूरी है, समय लिखना जरूरी है और ठिकान देने आवश्यक आहे. अभी इस जगह पर मुझे क्या करना है, वृत्तांत लेखन करना है. नव महाराष्ट्र विद्यालय विमाननगर
वसई। देखो यहाँ पे विद्यालय का भी नाम दिया है उन्होंने, दिनांक का भी नाम दिया है, स्थल भी दिया है, कहाँ जगह कहाँ है। जैसे जागतिक विज्ञान दिन 16, जागतिक विज्ञान दिनानिमित्त सुप्रसिद्ध खगोल शास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांचे व्याख्यान, प्रमुख उपस्थिति, और जगह का भी इसमें नाम दिया है, स्थल दिया है होमी भाभा सभागृह। और ऊपर देखो प्रश्न में ही उन्होंने दिया है कि दिनांक, वेळ आणि ठिकाण, तो आपको उसमें ठिकान मतलब जैसे शहर का भी नाम उसमें दिया रहेगा, समय भी दिया है, दिनांक भी दिया है। तो आप जब आप लिखेंगे तो ऊपर ऐसे विषय डालेंगे कि जागतिक विज्ञान दिन 16 संपन्न झाला। फिर शहर का नाम लिखेंगे, जैसे वसई हो या विरार हो या पुणे हो, जो भी दिया रहेगा उसके हिसाब से आप शहर का नाम डालेंगे। फिर ये जो है वो 28 फरवरी को विज्ञान दिन मनाया जाता है, तो उसका लेखन हम नेक्स्ट डे करते हैं। नेक्स्ट डे करते हैं मतलब यहाँ पे 1 मार्च, 1 तारीख लिखेंगे हम, उसका नेक्स्ट डे जो है वो 1 तारीख है। कभी कभी 29 तारीख आता है, लेकिन मोस्टली जब ये 28 तारीख का ये होता है तो फरवरी 28 का होता है, तो उसके हिसाब से हम उसका लेखन नेक्स्ट डे करेंगे, मतलब 1 मार्च को उसका हम लेखन करेंगे। तो 1 मार्च को 1 मार्च, तो उसमें फिर हम लिखेंगे कि किस तरह से वो जो है कार्यक्रम संपन्न हुआ। जैसे हजारों हजारों वर्षापासून माणूस विश्वाचा शोध घेत आहे, नुकतेच त्याचे एक मोठे पाऊल पुढे पडले आहे। 500 कोटी वर्षानंतर अंतराळावरील आकाशगंगेचा नुकताच शोध लागला आहे। आता माणसाला अंतराळातील बऱ्याच गोष्टींचा उलगडा होणार आहे। सर्वांना थक्क करून टाकणाऱ्या या शोधाची माहिती व त्यांचे होणारे फायदे यांची थरारक हकीकत डॉक्टर जयंत नारळीकर यांनी जागतिक विज्ञान दिन 16 निमित्त सांगितले आणि श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून टाकले। अभी हमने जगह का नाम लिया, दिनांक लिखा, और वो जो उन्होंने जिस तरह से हमें माहिती दी, वो माहिती आप उसमें अपने विद्यालय का नाम भी आप लिख सकते हैं कि नव महाराष्ट्र विद्यालय विमान नगर वसई। और इस विद्यालय में जो है जागतिक विज्ञान दिन के औचित्य लेकर जो है जयंती नारळीकर इन्होंने, ये जो खगोल शास्त्रज्ञ इन्होंने हमें किस तरह से उसके बारे में माहिती दी। जैसे प्रसंग होता विज्ञान दिन 16चा वसईच्या, देखो अभी उसमें उन्होंने पूरा मेंशन किया है। नव महाराष्ट्र विद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला विज्ञान दिन 16। विज्ञान दिन 16 जो है वो कहाँ मनाया गया? नव महाराष्ट्र विद्यालय विमाननगर वसई में मनाया गया। त्यानिमित्त जागतिक कीर्तीचे अंतराळ संशोधक डॉक्टर जयंत नारळीकर यांचे व्याख्यान झाले। प्रमुख पाहुणे म्हणून त्या व्याख्यानाला कोण उपस्थित होते? डॉक्टर जयंत नारळीकर प्रमुख उपस्थिती होती। वसई विरार महानगरपालिकेचे महापौर श्री मोरेश्वर पाटील यांची त्यावेळी त्यांनी आपल्या आकाशगंगेची व सूर्यमालेची माहिती देणारा एक लेझर शो सादर करण्यात आला। म्हणजे त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी आम्हाला कशा प्रकारे माहिती दिली, या माहितीचं आपल्याला तिथे लेखन म्हणजे मोजक्या शब्दामध्ये संक्षिप्त स्वरूपात आपल्याला तिथे व्यक्त करायचं आहे। मग या कार्यक्रमाला सगळे विद्यार्थी उपस्थित होते। मग प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले आणि आकाशगंगेमध्ये सूर्यमालिका याविषयी त्यांनी आम्हाला भरपूर माहिती दिली आणि पूर्ण विश्वाची जी झलक आहे, जी माहिती आहे, ती माहिती त्यांनी आम्हाला या कार्यक्रमातून व्यक्त केली। मग शाळेच्या मुख्याध्यापकांनी जे आहे ते मुलांना संबोधित केले किंवा उद्बोधन केले आणि यानंतर विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आपण कोणी एका विद्यार्थ्याचं नाव लिहून आपण त्यांनी या कार्यक्रमाचा समारोप केला किंवा आणि सगळ्यात शेवटी पसायदान संपन्न झाले आणि कार्यक्रमाची सांगता झाली आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला। मतलब अशा प्रकारे तुम्ही विषय कोणताही असो, त्याची सुरुवात जी आहे ती आपल्याला याच स्वरूपात करायची आहे। पूर्ण लेखन आपलं
जे आहे ते भूतकाळात असायला हवे, काल्पनिक अजिबात नकोय. सत्य घटना जी काही घडलेली आहे, त्या घटनेचं यथातथ्य वर्णन आपल्याला तिथे करायचं आहे. अचूक शब्दात वर्णन करायचं आहे. त्यामध्ये अ, कल्पनेला अजिबात वाव नाही किंवा खोटेपणा किंवा काल्पनिक स्तरावर आपल्याला त्याचं लेखन करायचं नाही. जी घटना घडलेली आहे त्याचं उचित वर्णन आपल्याला इथे या वृत्तांत लेखनामध्ये करायचं आहे. एकूण हा आपल्याला जो प्रश्न आहे तो 5 मार्कांसाठी 5 गुणांसाठी आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जातो. प्रश्न 5व्यातील ब जो आहे तो हा वृत्तांत लेखनाचा आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न येत असतो. सगळ्यात वरती आपल्याला त्याचं टायटल लिहायचं आहे. ज्या विषयावर आपल्याला वृत्तांत लेखन करायचं त्याचं मोजक्या शब्दात, जसे स्वच्छता अभियान असेल किंवा विज्ञान दिन सोहळा संपन्न झाला असेल किंवा वाचन प्रेरणा दिन असेल, तर त्याचं मोजक्या शब्दामध्ये वरती टायटल टाकायचं. नंतर दिनांक, शहराचं नाव, वेळ, आपल्या विद्यालयाचं नाव, कोणाच्या किस औचित्य पर वो हम कार्यक्रम मना रहे वो उसमें मेंशन करने का, फिर प्रमुख अतिथि कौन थे, स्कूल के मुख्याध्यापक, शिक्षक, फिर किन विद्यार्थियों ने उसमें सहभागी हुए, क्या क्या कार्यक्रम सादर किया, फिर प्रमुख पाहुने ने किस तरह से बच्चों को संबोधित किया, ये सभी उसमें हमें मेंशन करना है। और लास्ट में किस तरह से उसका समारोप होता है कि जैसे किसी शिक्षक ने उनका आभार प्रदर्शन किया, पूरे कार्यक्रम में जो भी उपस्थित थे उन सबका आभार प्रदर्शन किया। फिर अंत में पसायदान गाकर कार्यक्रम की सांगता हो गई और फिर विद्यार्थियों को अल्पोपहार दिया गया। इस तरह से आपको जो भी विषय दिया जाता है उस विषय के ऊपर आपको वृत्तांत लेखन करना है। सभी वृत्तांत लेखन आपको भूतकाल में ही करना है, वर्तमान और भविष्यकाल में नहीं करना है। किसी को कुछ पूछना है इसमें? हेलो। हेलो। तर मुलांनो, आज आपण प्रश्नपत्रिकेतील आपला 5वा प्रश्न जो आहे वृत्तांत लेखन, याचं लेखन आपल्याला कसं करायचं ते आपण आजच्या तासिकेमध्ये अभ्यासलेलं आहे.